Hi student, today we discuss about the next phylum in this kingdom, Animalia. This animal classification, phylum Annelida. This is the 6th number phylum. Yesterday in the last lecture we completed 3 phylum, that is phylum Ctenophora. In this Ctenophora phylum we see the sea walnuts or comb jellyfish. Then phylum Platyhelminthes. In this Platyhelminthes we see, for example, Planaria, Tenia, for it also called as tapeworm, and Fascicola, it also called as liver fluke. Then last phylum yesterday we see, that is the phylum Aschelminthes. In this Aschelminthes we see 3 animals like Ascaris, Wuchereria and Encyclostomata. यांचे सर्व आपण काय पाहिलेत या फायलममध्ये जे ॲनिमल्स येतात त्या ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थितरित्या कालच्या लेक्चरला अभ्यासलेले आहेत. तर आज फायलम आपण पाहणार आहोत तो आहे फायलम ॲनिलिडा. आता ॲनिलिडा, दिस ॲनस मीन्स रिंग, काय असते ॲन्युलस मीन्स रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. कसं असतं? रिंग लाईक. अँड देन नेक्स्ट वन नेरिस, कोणतं म्हणजेच फायलम ॲनिलिडा हा जो ॲनिलिडा आहे म्हणजेच ॲनिलिडा मीन्स ॲन्युलस म्हणजे एकदम रिंगसारखं स्ट्रक्चर असतं त्या ॲनिमलचं. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सांगितलं आहे नेरिस आणि फेरिसिमा, इट ऑल्सो कॉल्ड ॲज अर्थवर्म, अँड हिरोडिनारिया, इट ऑल्सो कॉल्ड ॲज लीच. अर्थवर्म अँड लीच हे 2 एक्झाम्पल आहेत. फेरिसिमा आणि हिरोडिनारियाची त्यांची नावं आहेत आणि नेरिस याच्यामध्ये आहे. तर हे जे ॲनिमल्स आहे हे ॲनिमल्स आपल्याला हे जे एक्झाम्पल फायलम ॲनिलिडामध्ये आपण पाहणार आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन इज द नेरिस. म्हणजे अशा प्रकारचे ते काय असतात? ॲनिमल्स असतात. म्हणजे गोमसारखा हे ॲनिमल दिसतो आहे आपल्याला. फेरिसिमा हा अर्थवर्मसारखा दिसतो आहे आणि हा हिरोडिनारिया, इट ऑल्सो कॉल्ड ॲज लीच. हे 3 ॲनिमलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण फायलम ॲनिलिडामध्ये अभ्यासणार आहोत. तर थेरोटिकल पार्ट आपण पाहू. फर्स्ट कॅरेक्टर ऑफ दिस फायलम इज दिस ॲनिमल आर कॉमनली कॉल्ड ॲज रिंग ऑर सेगमेंटेड वर्म्स. म्हणजे यांचं जे एक्झॅक्ट स्ट्रक्चर असतं ते रिंग लाईक असतं. त्याच्यानंतर काय सांगितलं? ऑर सेगमेंटेड वर्म्स म्हणजेच ते वर्म्स म्हणजे लाईक ते अळीसारखे असू शकतात, म्हणजे त्यांना वर्म म्हटलं जातं. आणि सेगमेंटेड असतात. कशा असतात? सेगमेंटेड म्हणजे त्यांच्या बॉडीचं पार्टिशन झालेलं असतं सेपरेट पार्टमध्ये. म्हणजे त्यांची बॉडी जर आपण वरून पाहिली वरच्या साईडनी तर त्याच्यावरती सेगमेंट आपल्याला दिसत आहेत. म्हणून इथं म्हटलं आहे दिस ॲनिमल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज रिंग ऑर सेगमेंटेड वर्म्स. रिंग लाईक किंवा सेगमेंटेड वर्मसारखी या ॲनिमलची बॉडी असते. कोणते ॲनिमल? लाईक नेरिस, फेरिसिमा अँड हिरोडिनारिया. देन सेकंड कॅरेक्टर इज दे मे बी ॲक्वेटिक अँड फ्यू मे बी एक्टोपॅरासायटिक. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कसे असतात? तर आपल्याला माहिती आहे पॅरासाईट म्हणजे काय? पॅरासाईट म्हणजे जे ॲनिमल्स काय करतात, परजीवी म्हणून ओळखलं जातं. दुसऱ्याच्या बॉडीवरती हे काय होतात? ग्रो होतात. मग हे 2 टाईपच्या बॉडीमध्ये ग्रो होत असतात, एक्टो आणि एंडो. आपण कालच्या लेक्चरला एंडो पॅरासाईट पाहिलं पा. एंडो पॅरासाईट मीन्स दोज पॅरासाईट लिव्स इनसाइड द बॉडी is called as endoparasite, but here is the ectoparasite. They may be aquatic or and few may be ectoparasitic. म्हणजे ते कसे आहेत? ectoparasitic means they live ऑन दी बॉडीच्या वरती आपल्याला सापडतात. म्हणजे नरिशमेंटसाठी ते एखाद्याच्या बॉडीवरती काय होत असतात? ग्रो होत असतात. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत फायलम ॲनिलिडामध्ये जे ॲनिमल्स येतात हे कसे असतात? ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये आपल्याला सापडतात, परंतु फ्यू मे बी एक्टोपॅरासायटिक. कसे असतात? एक्टोपॅरासायटिक. देन नेक्स्ट सांगितले पहा, ऑर फ्री लिव्हिंग ऑर बरोईंग इन मॉइस्ट सॉईल. काही ॲनिमल्स असे असतात फ्री लिव्हिंग असतात म्हणजे ॲक्वॅटिकमध्ये सापडतात, त्याच्याचबरोबर टेरेस्ट्रियल जमिनीवरती पण आपल्याला सापडतात. परंतु नेक्स्ट सांगितले पहा हे बरोविंग असतात. कसे असतात? बरोईंग इन मॉइस्ट सॉईल. जी ओलसर माती असते त्याच्यामध्ये हे छिद्र करून राहतात. बरो मीन्स ती होल करतात आणि त्या होलमध्ये काय राहत असतात? म्हणजेच हे ॲनिमल्स आपल्याला ॲक्वॅटिक म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्याच्याचबरोबर यांच्यामध्ये एक्टोपॅरासायटिक म्हणून सुद्धा असतात. त्याच्याचबरोबर फ्री लिव्हिंग असतात आणि इट बरोईंग मॉइस्ट सॉईल म्हणजे मॉइस्ट सॉईलमध्ये हे बरो करून सुद्धा राहू शकतात. त्याच्यानंतर
Third character of this phylum is this animals show bilateral symmetry with metameric segmentation. आता यांची जी सिमेट्री आपण बॉडी सिमेट्री पाहिली होती फर्स्ट लेक्चरला, जेव्हा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणार आपण त्या बेसिसवर काय करणार होतो, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणार होतो. म्हणजेच हे जे ॲनिमल्स असतात फायलम ॲनिलिडामध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत दिस ॲनिमल्स शो बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल म्हणजे जर आपण त्यांचं सेंट्रली सेक्शन घेतला तर दोन्ही साईडला बायमेस 2 दोन्ही साईडला सेम पार्ट आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच हे ॲनिमल्स कसे असतात, दिस ॲनिमल्स शो बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामेरिक सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे त्यांच्या बॉडीचे जे पार्ट आहे त्यांचं सेगमेंटेशन कसं झाले असतं, मेटामेरिक. कसं असतं मेटामेरिक म्हणजे एक्झॅक्ट कसं, डिव्हायडिंग बॉडी इंटू लिनियर सिरीज सिमिलर पार्ट्स ऑर सेगमेंट्स. म्हणजे त्यांची बॉडी एकदम सिमिलर पार्ट्समध्ये किंवा सेगमेंट्समध्ये डिवाईड झालेली असते, त्याला म्हटलं जातं मेटामेरिक सेगमेंटेशन. म्हणजेच हे जे ॲनिमल्स असतात या ॲनिमल्समध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला भेटते, त्याच्याचबरोबर मेटामेरिक सेगमेंटेशन असतं. नेक्स्ट कॅरेक्टर इज दिस फोर्थ नंबर कॅरेक्टर, दिस ॲनिमल्स स्पेशियल रिजन इन बॉडी इज कॉल्ड एज क्लायटेलम. या ॲनिमलच्या बॉडीवरती असा एक स्पेसिफिक असा एक रिजन असतो, एक भाग असतो, त्याला म्हटलं जातं क्लायटेलम. सो व्हॉट इज मीन बाय क्लायटेलम? सी क्लायटेलम इज द थिक नॉन सेगमेंटेड सेक्शन ऑफ द बॉडी. तो एकदम जाड असतो, थिक असतो आणि नॉन सेगमेंटेड, याचं सेगमेंटेशन झालेलं नसतं, बॉडीचं पार्टिशन झालेलं नसतं ऑफ दी बॉडी. आणि असं एक फंक्शन सांगितलं आहे, हा जो क्लायटेलम हा पार्ट त्या ॲनिमलच्या बॉडीवरती प्रेझेंट असतो, हा काय करतो, इट स्टोअर दी एग ऑफ दी वर्म. त्या जे वर्म्स आहेत ह्या आपण पाहतोय, म्हणजेच एक्झॅक्टली हे कसे असतात, सेगमेंटेड वर्म लाईक स्ट्रक्चर असतं यांचं. आणि हे जे एग प्रोड्यूस करतात ते एग स्टोअर करून ठेवण्याचं काम हे क्लायटेलम करत असतं. म्हणजेच दिस ॲनिमल स्पेशियल रिजन इन द बॉडी इज कॉल्ड ॲज क्लायटेलम. क्लायटेलम म्हणजे काय, इट इज अन थिक नॉन सेगमेंटेड रिजन ऑफ द बॉडी, इट स्टोअर द एग ऑफ द वर्म. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज दिस ॲनिमल लोकोमेट विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स. यांच्या बॉडीवरती म्हणजे मसल्स असतात, स्नायू असतात, एक काही सर्क्युलर असतात त्याच्याचबरोबर काही लॉन्जिट्युडनल असतात. लांब म्हणजेच लॉन्जिट्युडनल म्हणजे ते एकदम लॉंग असतात पहा. त्याच्यानंतर सर्क्युलर टाईप मसल्स असतात आणि त्यांच्याद्वारे यांचं लोकोमोशन होतं. ते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह होऊ शकतात, लोकोमोट होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा 6 नंबरचं कॅरेक्टर, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक प्लेस थ्रू बॉडी वॉल. त्यांच्यामध्ये जे बॉडी वॉल असतात त्या बॉडी वॉलच्या साहाय्याने गॅसेस एक्सचेंज म्हणजे रेस्पिरेशन ही प्रोसेस होती, ऑक्सिजन घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचा. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस बॉडी वॉलच्या माध्यमातून होत असते. त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे ॲलिमेंटरी कॅनल, म्हणजे हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. जिथं फूड ब्रेकडाऊन होतं ते ॲलिमेंटरी कॅनल कंप्लीट आहे. माउथ असेल, इसोफॅगस असेल, हे जे सगळे पार्ट आहेत फॅरिंग्स, माउथ, इसोफॅगस जे जे असतील हे कम्प्लिटली पार्ट ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये आपल्याला सापडतात. म्हणजेच यांच्यामध्ये डायजेशन ही प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप, म्हणजे जे सर्क्युलेशन होतं आहे ते सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज असते. कशी असते, म्हणजे जे वॉटरचं सर्क्युलेशन असेल, हे ब्लडचं सर्क्युलेशन असेल, ही सिस्टीम क्लोज असते यांच्यामध्ये. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, दिस प्रोसेस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. आता एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हे दोन प्रोसेस आपण मागच्या एका फायलममध्ये पाहिलेलं. त्या एक्सक्रीशन म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल असेल ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करण्याच्या क्रियेला, थ्रूआउट करण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं, एक्सक्रीशन. त्याच्याचबरोबर ऑस्मो रेग्युलेशन मीन्स व्हॉट, ऑस्मो रेग्युलेशन इट रेग्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. व्हॉट इज मीन बाय ऑस्मोटिक प्रेशर, इट मेजर द टेंडन्सी ऑफ वॉटर टू मूव्ह ऑन वन सोल्युशन टू अनदर सोल्युशन. याला म्हटलं जातं ऑस्मो रेग्युलेशन. ही प्रोसेस कोण कॅरीड करतो या ॲनिमल्समध्ये, विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. नेफ्रिडिया हा इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात अँड इट रिमूव्ह मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम दी बॉडी. हे नेफ्रिडिया हा जो पार्ट असतो, हा नेफ्रिडिया पार्ट काय करतो, किडनीवरती प्रेझेंट असतो आणि जे मेटाबॉलिक वेस्ट असेल लाईक डायजेशन झाल्याच्या नंतर जे अनडायजेस्टेड पार्ट त्यांच्या बॉडीमध्ये असतील ते बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केले जातात, मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम दी बॉडी. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितले पहा, हे जे ॲनिमल्स आहे दिस ॲनिमल्स नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कार्ड. पहा ब्रेनमध्ये ॲनिमल्स असेल, ह्युमन असेल, यांच्या ब्रेनमध्ये नर्वस सिस्टीम असते. सो व्हॉट इज नर्वस सिस्टीम, व्हॉट इज द फंक्शन ऑफ नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीम इज ट्रान्समिट द सिग्नल टू अँड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ इट्स बॉडी. काय करतोय, नर्वस सिस्टीमने एक सिग्नल ट्रान्समिट केला तर पूर्ण बॉडी
बॉडीच्या पार्टपर्यंत तो काय होतो, ट्रान्समिट होतो. इट डिटेक्ट्स एन्व्हायरमेंटल चेंजेस दॅट इम्पॅक्ट दी बॉडी. म्हणजे जे एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होतात ते आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये सुद्धा चेंजेस करून घेतात या नर्वस सिस्टीमच्या साहाय्याने. तर इथं काय कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, दिस ॲनिमल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ. नर्वस सिस्टीममध्ये काय काय असतं, नर्विंग अँड नर्व कॉर्ड असतात. काय असतात, नर्विंग अँड नर्व कॉर्ड. नर्विंग इट इज अन रिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ नर्वस टिश्यू अबाउट दी फॅरिंग्स ऑफ व्हेरियस इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. म्हणजे एक रिंग लाईक स्ट्रक्चर असतं या नर्व, चेता सेल्स म्हटलं जातं यांना. टिश्यू अबाउट दी फॅरिंग्स भोवती असते व्हेरियस इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, यांच्यामध्ये नर्व कॉर्ड असतात. नर्व कॉर्ड इट इज अन सिंगल हॉलो ट्रॅक्ट ऑफ दी नर्वस सिस्टीम अँड इट कॉन्स्टिट्युएंट्स दी सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ कॉर्डेट. म्हणजे कॉर्डेटमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात. म्हणजे हे नर्वस सिस्टीमचेच काय आहेत, पार्ट आहेत. तर एक्झॅक्टली नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे, हे ॲनिमलची नर्वस सिस्टीम ही कशाने बनलेली असते, नर्व रिंग अँड नर्व कॉर्डने बनलेली असते. तर मी इथं मिनिंग आपल्याला दिलेले आहेत समजण्यासाठी. वरच्या साईडला आणि खालच्या साईडला त्याचे मिनिंग्स दिलेले आहेत. 9च कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बाकीचे सर्व मी इथं मिनिंग्स राईट केलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं आहे पहा, नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल. जे नर्व कॉर्ड प्रेझेंट असते ही व्हेंट्रल असते. कशी असते, व्हेंट्रल. आपण सांगितलं, मी सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरला, व्हेंट्रल आणि डॉर्सल. व्हेंट्रल ही साईड कुठल्या साईडला प्रेझेंट असते, ही ॲनिमलच्या आतल्या साईडचा जो पार्ट असतो त्याला म्हटलं जातं इनसाईड दी बॉडी, आतल्या साईडने त्याला म्हटलं जातं व्हेंट्रल. आणि डॉर्सल म्हणजे ही वरच्या साईडचा पार्ट असतो. ही नर्व कॉर्ड कशी असते, व्हेंट्रल असते, त्याच्याचबरोबर सॉलिड असते, एकदम भरीव असते. त्याच्याचबरोबर गँग्लिओनेटेड असते. कशी असते, गँग्लिओनेटेड. गँग्लिओनेटेड म्हणजे नेमकं काय, तर पहा, कलेक्शन ऑफ नर्व सेल ऑफ दी बॉडी लोकेटेड आउटसाइड दी ब्रेन स्पायनल कॉर्ड. त्याला म्हटलं जातं गँग्लिओनेटेड. म्हणजे सगळे नर्व सेल असतात त्यांचं कलेक्शन केलेलं असतं बॉडी ऑफ दी लोकेटेड आउटसाइड दी ब्रेन ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या आउटसाईडला या नर्व सेलचा एक ग्रुप असतो, तो टोळी करून किंवा एक्झॅक्ट कम्युनिटी करून राहत असतात, त्यांना म्हटलं जातं गँग्लिओनेटेड. त्याच्याचबरोबर अँड मोस्टली हर्मॅफ्रोडाइट्स अँड फ्यू आर डायोसियस. हर्मॅफ्रोडाइट्स असतात. कसे असतात, ही जी नर्व कॉर्ड आहे, ही नर्व कॉर्ड व्हेंट्रल असते, सॉलिड असते आणि गँग्लिओनेटेड असते. त्याच्याचबरोबर याच्यामधले जे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात हे हर्मॅफ्रोडाइट असतात. हर्मॅफ्रोडाइट मीन्स बायसेक्सुअल. कसे असतात, ते बायसेक्सुअल असतात. म्हणजे दोज ॲनिमल हॅविंग बोथ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. ते स्पेसिफिक ॲनिमलच्या बॉडीवरती मेल अँड फिमेल असा ऑर्गन आपल्याला पाहायला भेटतो, त्याला काय म्हटलं जातं, हर्मॅफ्रोडाइट. ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली असेल. त्याच्याचबरोबर याच्यामधले ॲनिमल्स कसे पाहायला भेटतात, डायोसियस. कसे असतात, डायोसियस. डायो मीन्स टू डिस्टिंक्ट सेक्सेस स्टेजेस आपल्याला दिसतात. दोन म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे सेक्सेस लाईक मेल अँड फिमेल. म्हणजे इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स असतात की ज्यांना काय नसतं, बॅकबोन नसतो, अशा ॲनिमल्समध्ये हॅविंग दी मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्यांच्या बॉडीवरती आपल्याला मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पाहायला भेटतो. इट इज सेपरेट इंडिव्हिज्युअल. काय करतात, इन सेपरेट इंडिव्हिज्युअल ऑर गॅमेट्स बट नेवर बोथ ॲट दी सेम टाईम. म्हणजेच एकाच इंडिव्हिज्युअलवरती मेल अँड फिमेल ऑर्गन नसतात, हे सेपरेट पाहायला भेटतात. सेपरेट असतात म्हणजेच ह्या ॲनिमलमध्ये आपल्याला डायोसियस म्हणजे दोन डिस्टिंक्ट सेक्सेस, सेपरेट जी गॅमेट्स असलेले ॲनिमल्स पाहायला भेटतात, मेल अँड फिमेल. सो दीज ऑल आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम ॲनिलिडा. दीज आर दी ॲनिमल्स इन दी फायलम ॲनिलिडा लाईक नेरिस असेल, हिरिडो असेल आणि फेरिसिमा असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट फायलम इज द फायलम अर्थ्रोपोडा. आता अर्थ्रोपोडा हा सगळा काय एक्झॅक्टली पूर्णपणे हा सगळ्यात किंगडम ॲनिमॅलिया याच्यामध्ये आपण जे फायलम पाहिले त्या फायलममध्ये हा सगळ्यात मोठा फायलम आहे. म्हणजे सर्व फायलममध्ये हा काय एकदम मोठा फायलम आहे. तर नेक्स्ट आपण काय पाहणार आहेत, फायलम अर्थ्रोपोडा. कोणता, अर्थ्रोपोडा. आता अर्थ्रोपोडामध्ये जे आपण पाहिलेले ॲनिमल्स असतात व्यवस्थितरित्या आपण आपल्या सभोवताली पाहत असतो, असे ॲनिमल्स या फायलम अर्थ्रोपोडामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल कॉकरोच असेल, बटरफ्लाय असेल, स्कॉर्पिओन असेल आणि फ्रॉन असेल, असे ॲनिमल्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर हा 7 नंबरचा फायलम आहे, फायलम अर्थ्रोपोडा. कोणता, फायलम अर्थ्रोपोडा. तर हा फायलम अर्थ्रोपोडा आहे. याच्यामध्ये पेरिप्लॅनेटा या क्लासमधला हा कॉकरोच हा एक आहे. त्याच्याचबरोबर आर्किस्पायरोस्ट्रेप्टस हा एक आहे. त्याच्याचबरोबर हे स्कॉर्पिओनचं हा एक त्याचं नाव आहे,
लायकोप्रोटा हे त्याचं नाव आहे. म्हणजे स्कॉर्पिऑन म्हणजे विंचू पहा. त्याच्याचबरोबर बटरफ्लाय, कॉकरोच आणि प्रॉन हे याच्यामध्ये ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात. तर वन बाय वन आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला त्या फायलम व्यवस्थित समजण्यास मदत होईल. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले दिस इज ॲन लार्ज फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. म्हणजे किंगडम ॲनिमॅलियामध्ये जेवढे 11 फायलम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायलम हा आर्थ्रोपोडा म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपल्याला MCQसाठी क्वेश्चन येऊ शकतो, विच आर दी लॉंगेस्ट फायलम इन दिस किंगडम ॲनिमॅलिया. तर सेकंड नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले हे जे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स नेमके कसे आहेत पहा. दिस ॲनिमल्स हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस. जॉईंटेड ॲपेंडेजेस म्हणजे एका साईडला जे पार्ट आहेत तेच दुसऱ्या म्हणजे लेफ्ट साईडला जे पार्ट आहेत तेच राईट साईडला आपल्याला पाहायला भेटतात, जॉईंटेड असतात. म्हणजेच आर्थ्रोपोडा, दिस आर्थ्रोस मीन्स जॉईंट. कसे असतात ते जॉईंट असतात आणि पोडोज मीन्स लेग्स. काय असतात लेग्स. म्हणजे जॉईंटेड ॲपेंडेजेस त्यांचे जे पार्ट आहेत बॉडीचे ते जॉईंटेड असतात. कसे असतात एका साईडला जे असतात तेच दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला भेटतात. हेन्स आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोडा. म्हणून त्यांना ओळखलं जातं आर्थ्रोपोडा म्हणून. का आर्थ्रोपोडा म्हणून त्या ॲनिमल्सला ओळखलं जातं? बिकॉज दिस ॲनिमल्स हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस. देन नेक्स्ट थर्ड नंबर कॅरेक्टरिस्टिक्स दिस ॲनिमल्स आर ओमनीप्रेझेंट. कसे आहेत? ओमनीप्रेझेंट मीन्स प्रेझेंट इन एव्हरीवेअर. सगळीकडे आपल्याला पाहायला भेटतात. लाईक वॉटर असेल, टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असेल याच्यावरती सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर कोलोनियल असतात. कसे असतात? कोलोनियल मोस्ट ऑफ फ्री लिव्हिंग. काही असतात फ्री लिव्हिंग पाण्यामध्ये असतात, जमिनीवर असतात. त्याच्याचबरोबर कोलोनियल म्हणजे ते वस्ती करून राहतात, म्हणजे समूह करून राहतात. कॉलनी त्याला म्हटलं जातं, ग्रुप करून. लाईक कसं असतं ते पहा, हनीबीचं कसं मधमाशांचं पोळं असतं तसं सेम हे सुद्धा राहू शकतात. त्याच्यानंतर फ्यू आर पॅरासायटिक. काही कसे असतात? पॅरासायटिक मीन्स दे डिपेंड ऑन दी अदर बॉडी. म्हणजे ते काय असतात दुसऱ्याच्या बॉडीवरती नरिशमेंटसाठी काय होऊ शकतात, ग्रो होऊ शकतात. त्यांना पॅरासायटिक म्हणजेच परजीवी म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर काही ॲनिमल्स या आर्थ्रोपोडामध्ये हे सॅग्निव्होरस असतात. कसे असतात? सॅग्निव्होरस. सो व्हॉट इज मीन बाय सॅग्निव्होरस? सॅग्निव्होरस मीन्स ते फीड ऑन ब्लड. म्हणजेच ब्लडवरती ते काय होतात, त्यांची जी उपजीविका आहे ती ब्लडवरती होत असते. त्यांना ब्लड सकिंग ॲनिमल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला सॅग्निव्होरस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सॅग्निव्होरस. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत हे ओमनीप्रेझेंट आहेत, कोलोनियल आहेत, त्याच्याचबरोबर फ्री लिव्हिंग आहेत अँड फ्यू आर पॅरासायटिक अँड सॅग्निव्होरस. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले पहा. हे जे ॲनिमल्स असतात दिस ॲनिमल्स इज बायलॅटरली सिमेट्रिकल. कसे असतात? बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरली म्हणजे जर आपण त्यांचा सेंटरपासून म्हणजेच बॉडीच्या एकदम सेंटरपासून जर सेक्शन घेतला तर बॉडीचे दोन्ही पार्ट्स समान असतात. त्यांना म्हटलं जातं बायलॅटरली सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेअरनी यांची बॉडी बनलेली असते. लाईक एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे पहा. हे जे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स मेटामेरिकली सेगमेंटेड असतात. कसे असतात? मेटामेरिकली सेगमेंटेड. म्हणजे जे बॉडीचं पार्टिशन आहे डॉर्सल साईडने ते कसं असतं सेम पार्टमध्ये डिवाईड झालेले असतात. बॉडी इज डिवायडेड इंटू सक्सेसफुल सेगमेंट. त्यालाच म्हटलं जातं मेटामेरिकली सेगमेंटेड. त्याच्यानंतर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गन सिस्टीम म्हणजेच टिश्यू ऑर्गन्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम यांची जी असते ती कुठं प्रेझेंट असते? एका ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटीमध्ये असते. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये काय असतात? 2 सेपरेट एंड असतात त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती. वन इज द माउथ अँड लास्ट वन इज द ॲनस. आणि यांच्यामधून काय करत असते? एका पार्टकडून फूड इंजेस्ट केलं जातं, दुसऱ्या पार्टकडून ते काय केलं जातं? एक्सट्रॅक्ट केलं जातं. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्समध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला भेटतो. आणि ऑर्गन सिस्टीम कोणती आहे? लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच एक्झॅक्ट याच्यामध्ये काय होतं आहे जे टिश्यू आहे ते टिश्यू त्या ऑर्गन्समध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं पहा. हे जे ॲनिमल्स असतात दिस ॲनिमल्स बॉडी इज कवर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कार्टिनस एक्झोस्केलेटन अँड बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थॉरॅक्स अँड ॲबडॉमिन. तर पहा हे जे ॲनिमल्स असतात हे ॲनिमल्स कसे असतात? बॉडी इज कवर्ड बाय
टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन. म्हणजे जर आपण हा कॉक्रोच पाहिला तर कॉक्रोचचं एकदम वरचं कवरिंग हे टफ असतं पहा, एकदम थिक असतं. कायटिनस म्हणजे जे एकदम थिक कवरिंग असतं त्याला म्हटलं जातं कायटिनस. कसं म्हटलं जातं? कायटिनस एक्झोस्केलेटन. आणि यांची ही जी बॉडी पहा, ही बॉडी 3 पार्टमध्ये डिवाईड झालेली असते. जो सुरुवातीचा पार्ट दिसतोय तो आहे हेड, जो मधला पार्ट आहे तो आहे ॲब्डॉमेन, आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं सॉरी जो मधला पार्ट आहे त्याला म्हटलं जातं थोरॅक्स. तिथं विंग्स प्रेझेंट असतात पहा, विंग्स काय असतात? विंग्स. आणि सगळ्यात लास्टचा पार्ट आहे तो आहे ॲब्डॉमेनचा. म्हणजे ह्या कॉक्रोचची बॉडी म्हणजेच कॉक्रोचसारखे सगळे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आर्थ्रोपोडामध्ये येतात. हे 3 पार्टमध्ये डिवाईड झालेले असते. फर्स्ट वन इज द हेड. हेडमध्ये हेड आणि आईज एवढा पार्ट येतो. त्याच्यानंतर थोरॅक्स. थोरॅक्समध्ये हे लेग्स आणि विंग्स येत असतात. आणि सगळ्यात शेवट राहिला पार्ट असतो तो ॲब्डॉमेनचा. कोणता? ॲब्डॉमेन. म्हणजे जर आपण कॉक्रोच हातामध्ये घेऊन पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे पार्ट सांगता येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे पहा 6 नंबरचं, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. म्हणजे इथं ॲलिमेंटरी कॅनल असेल ती ॲलिमेंटरी कॅनलची प्रोसेस कंप्लीट होत असते. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे, ब्लड सर्क्युलेशन आणि वॉटर सर्क्युलेशन होत असतं. त्याच्याचबरोबर ब्लड इज फ्लो थ्रू बॉडी कॅव्हिटी. म्हणजे यांच्यामध्ये जे ब्लड आहे हे ब्लड बॉडी कॅव्हिटीच्या माध्यमातून फ्लो होत असतं. बॉडीमध्ये ज्या कॅव्हिटी असतात त्यांच्या सहाय्याने हे ब्लड बॉडीमध्ये फ्लो होतं. लाईक हिमोसिल. कशामध्ये? हिमोसिल. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितले. रेस्पिरेटरी ऑर्गन्स लाईक गिल्स, ट्रॅकिया, बुक लंग्स अँड बुक गिल्स आर प्रेझेंट. म्हणजे रेस्पिरेशनसाठी या ॲनिमल्समध्ये हे पार्ट असतात पहा. ऑर्गन्स लाईक गिल्स. गिल्स म्हणजे फिश जर आपण पाहिला तर फिशमध्ये कसे कल्ले असतात. हे गिल्सचा काय उपयोग असतो, काय फंक्शन आहे? फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी काय असतात? हे गिल्स हेल्पफुल असतात. म्हणजेच हे जे गिल्स आहे त्या गिल्सच्या सहाय्याने रेस्पिरेशन होतं. त्याच्याचबरोबर ट्रॅकिया. कशाच्या सहाय्याने? ट्रॅकिया. ट्रॅकिया श्वसन नलिकेचा एक पार्ट आहे. यांच्याद्वारे सुद्धा त्यांची जी प्रोसेस आहे ती श्वसन नलिका म्हणजे ती हेल्प्स कशासाठी हेल्पफुल असतात? त्या रेस्पिरेशनसाठीच असतात. त्याच्याचबरोबर बुक लंग्स काय असतात? बुक लंग्स हे सुद्धा लंग्सचाच एक टाईप आहे. हे बुक लंग्स पूर्णपणे कशासाठी हेल्पफुल असतात? हे बुक लंग्स त्या ॲनिमल्समध्ये इंटरनली प्रेझेंट असतात. कुठं असतात? इंटरनली प्रेझेंट असतात. आणि हे सुद्धा रेस्पिरेशनसाठीच हेल्पफुल असतात. बुक लंग्स आणि बुक गिल्स. काय आहेत? बुक गिल्स. बुक गिल्स हे एक्सटर्नली प्रेझेंट असतात ॲनिमलच्या बाहेरच्या साईडने. आणि ते जे बुक लंग्स आहेत हे बुक लंग्स बाहेरच्या आतल्या साईडने असतात आणि बुक गिल्स बाहेरच्या साईडने असतात. तर एक्झॅक्ट हे बुक लंग्स आणि बुक गिल्स एक्झॅक्ट यांचं स्ट्रक्चर यांना बुकसारखं का म्हटलं आहे? तर पहा, हे जे गिल्स आहे ती फाउंड इन क्रॅब कन्सिस्ट ऑफ मेम्ब्रेनस फोल्ड्स अरेंज लाईक द लिव्ज ऑफ अ बुक. म्हणजे पूर्णपणे यांची बुकसारखी अरेंजमेंट झालेली असते म्हणून त्यांना म्हटलेलं आहे बुक लंग्स आणि बुक गिल्स. तर बुक लंग्स ट्रॅकिया त्याच्याचबरोबर गिल्स हे रेस्पिरेशनसाठी हेल्पफुल असतात. बुक लंग्स हे इंटरनली प्रेझेंट असतात. बुक गिल्स एक्सटर्नली असतात. त्याच्यानंतर 8 नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे पहा. एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड, माल्फिगेन ट्युब्युल्स. आता ग्रीन ग्लँड अँड माल्फिगेन ट्युब्युल्स हे किडनीचे पार्ट आहेत पहा. एक्सक्रीशन म्हणजे रिमूव्ह ऑफ वेस्ट प्रोडक्ट. जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल असेल ते बॉडीच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला एक्सक्रीशन म्हटलं जातं. तर हे कोणाच्या सहाय्याने होतं? ग्रीन ग्लँड. तर ग्रीन ग्लँड इट हेल्प्स टू रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट्स अँड प्रेझेंट इन द किडनी. या किडनीमध्ये प्रेझेंट असतात. आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे अनडायजेस्टेड प्रोडक्ट आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी हे हेल्पफुल असतात. त्याच्याचबरोबर माल्फिगेन ट्युब्यूल. माल्फिगेन ट्युब्यूल हे सुद्धा किडनीमध्येच प्रेझेंट असतात. एक्सक्रीशन ऑफ नायट्रोजिनस प्रोडक्ट म्हणजे जे नायट्रोजिनस प्रोडक्ट आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्याच्या उपयोगासाठी हे माल्फिगेन ट्युब्यूल्स तिथं प्रेझेंट असतात. एक्सक्रीशनसाठी ग्रीन ग्लँड आणि माल्फिगेन ट्युब्यूलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितले पहा. सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप इन द फॉर्म ऑफ अँटेनी और अँड सिम्पल और कंपाऊंड आईज. म्हणजे या ॲनिमल्समध्ये जे सेक्स ऑर्गन असतात हे सेक्स ऑर्गन फुल्ली डेव्हलप म्हणजे यांची वेल डेव्हलप म्हणजे यांची पूर्णपणे ग्रोथ झालेली असते. तर हे कोणते? अँटेनी अँड आईज असतात. सिम्पल और कंपाऊंड आईज. तर एक्झॅक्ट आपण जर कॉक्रोचचं स्ट्रक्चर पाहिलं तर अँटेनी म्हणजे हे पुढचे जे 2 आपल्याला पार्ट दिसतात पहा. लेगची एंडिंग संपल्यानंतर इथं पुढच्या साईडला डायरेक्टली तिथं आईज असतात आणि आईच्या पुढे 2 टोक असतात. त्याला लाईक जशा पहा ते पुढचे 2 जे आहेत त्यांना म्हटलं जातं अँटेनी. आणि हे सेन्सेशनचं काम करत असतात. म्हणजे यांना बरोबर
होत असतं आपल्यासमोर फूड आहे की नाही, म्हणजे सेन्सरी असतात हे कसे असतात, त्यांना लगेच टच झालं की समजतं. त्यांना अँटेनी हे सुद्धा सेन्सेशनसाठी हेल्पफुल असतात. त्याच्याचबरोबर जे आईज असतात पहा यांच्यामध्ये कॉकरोचमध्ये हे सिम्पल ऑर कंपाऊंड आईज आपल्याला पाहायला भेटतात. सिम्पल म्हणजे एकदम सिंगल लेन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. कंपाऊंड आईज इट कंपोज ऑफ दी लाईट सेन्सिटिव्ह इलेमेंटने बनलेली असते. तर त्याच्यामध्ये इट कलेक्ट लाईट इन टू दी रेटिना, म्हणजे रेटिनामधून लाईट कलेक्ट करण्याचं काम करतात. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला सिम्पल आणि कंपाऊंड आईज पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे 10 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये सांगितलं आहे. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कसे असतात तर पहा, सेक्सेस आर सेपरेट शोईंग सेक्सुअल डायमॉर्फिझम, म्हणजे यांच्यामध्ये सेक्सुअल डायमॉर्फिझम दाखवतात. म्हणजे यांचे सेक्सेस हे सेपरेट असतात. कसे असतात, सेक्सेस सेपरेट म्हणजे मेल अँड फिमेल हे सेपरेट पार्टवरती प्रेझेंट असतात, त्यांना म्हटलं जातं सेक्सेस आर सेपरेट. त्याच्यानंतर जे फर्टिलायझेशन ही प्रोसेस होत असते ॲनिमलमध्ये, नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं 11 नंबरचं, फर्टिलायझेशन इज इंटरनल इनसाइड दी बॉडी एंड डेव्हलप डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फोसिस, आणि याची डेव्हलपमेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली होऊ शकते बाय मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस ॲनिमल्स डेव्हलप्स आफ्टर बर्थ, म्हणजे बर्थ झाल्याच्या नंतरच त्या ॲनिमलची ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते, त्याला म्हटलं जातं मेटामॉर्फोसिस. इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस अँड ॲनिमल्स डेव्हलप आफ्टर दी बर्थ, इट कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. म्हणजेच फर्टिलायझेशन इज इंटरनल, इट डेव्हलप डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फोसिस. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सांगितलं आहे पहा, सम आर्थ्रोपोड्स लाईक हनीबीज बग्स ऑफस्प्रिंग प्रोड्यूस बाय पार्थिनोजेनेसिस. इथं मेटामॉर्फोसिस म्हणजे नेमकं काय सांगितलं पहा, जे ॲनिमलची डेव्हलपमेंट बर्थ झाल्यानंतर होते त्यांना मेटामॉर्फोसिस म्हटलं जातं. परंतु आर्थ्रोपॉड्समध्ये काही ॲनिमल्स लाईक हनीबीज असेल, बग्स असेल, बेडबगसारखे पहा, त्याच्याचबरोबर हे काय करतात, इट ऑफस्प्रिंग प्रोड्यूस बाय पार्थिनोजेनेसिस, म्हणजे यांच्यामध्ये हनीबीजमधून त्यांचं प्रोडक्शन केलं जातं नेक्स्ट जनरेशनमध्ये, हे पार्थिनोजेनेसिसच्या सहाय्याने केलं जातं. म्हणजेच एक्झॅक्ट पार्थिनोजेनेसिस म्हणजे नेमकं काय, इट इज अ नॅचरल मेथड इट फॉर्म अ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच असेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं, इन विच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ विदाऊट फर्टिलायझेशन, म्हणजे जो एम्ब्रिओ फॉर्म होतो आहे म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं आहे, मेल अँड फिमेलचं फ्युजन होत नाही आहे. आणि मग मेल अँड फिमेलचं फ्युजन नाही होत तिथं काय म्हटलं जातं, असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन झाल्याच्यानंतर जो एम्ब्रिओ फॉर्म होतो त्याची काय होते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते विदाऊट फर्टिलायझेशन, त्यालाच म्हटलं जातं पार्थिनोजेनेसिस. काय म्हटलं जातं, पार्थिनोजेनेसिस. म्हणजे आर्थ्रोपॉडमध्ये आपल्याला असे काही ॲनिमल्स पाहायला भेटतात की ते कसे असतात, हिंदी पार्थिनोजेनेसिस, आपल्याला असे काही ॲनिमल्स पाहायला भेटतात ते कसे असतात तर पहा, पार्थिनोजेनेसिसच्या सहाय्याने बनलेले असतात. म्हणजे फर्टिलायझेशन न होतं त्यांच्या एम्ब्रिओची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते आणि त्यांचं नेक्स्ट जनरेशन हे डेव्हलप होत असतं. हनीबीज, बग्स हे जे असतील त्यांचं पार्थिनोजेनेसिस या प्रोसेसने ते डेव्हलप होतात. आता हे झाले सर्व आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले फायलम आर्थ्रोपोडा या ॲनिमलचे. म्हणजेच याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेत, हे जे ॲनिमल्स आहेत पहा, लाईक पेरिप्लॅनेटा म्हणजे कॉक्रोच असेल, स्कॉर्पिओन असेल, हे जे पाहिले आपण, त्याच्याचबरोबर प्रॉन हे आहेत, एक्झॅक्टली त्याचे ते नावं दिलेले सायंटिफिक, यांचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. परंतु आपल्याला यांचं युजफुल म्हणजे युजेस आणि हार्मफुल कशा पद्धतीने हे ॲनिमल्स आपल्यासाठी असू शकतात, म्हणजे यांचे उपयोग आपल्याला काय होऊ शकतात आणि हे धोक्याचे पण कसे आहेत तर आपल्याला पाहिजे. फर्स्ट युजेस पाहणार आहोत. फर्स्ट युजेस या आर्थ्रोपॉड ॲनिमलचा आहे पहा, सम आर्थ्रोपॉड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. काही आर्थ्रोपॉड्स हे कसे असतात, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट कसे असतात, पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे असतात. सच ॲज ॲपिस म्हणजेच हनीबीज म्हणजे मधमाशी, ही जे आर्थ्रोपॉड ॲनिमल आहे, फॉर देअर हनी अँड वॅक्स, म्हणजे आपण यांचा मध आणि मेणासाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. हा फर्स्ट यूज आर्थ्रोपॉडचं सांगितलेला आहे. त्याच्याचबरोबर लॅसिफेरा लेका, लॅक इन्सेक्ट म्हटलं जातं याला, हा प्रोड्यूस काय करतो, लॅक प्रोड्यूस करतो. काय करतो, लॅक, हा रेझिनस सिक्रेशन आहे. लॅक एकदम स्टिकी असं सिक्रेशन असतं, लॅक इन्सेक्टपासून ते सिक्रेट केलं जातं. आणि हे जे लॅक आहे, लॅक कशासाठी हेल्पफुल असतं तर पहा, इट हेल्पफुल फॉर मेकिंग ट्रॅडिशनल अँड ट्रायबल बँगल्स तयार करण्यासाठी हे लॅक इन्सेक्टपासून जो लॅक प्रोड्यूस होतो तो लॅक काय केला जातो, यूज केला जातो. त्याच्याचबरोबर लॉबस्टर असेल, प्रॉन असेल, क्रॅब्स असतील आर एडिबल. हे कसे असतात, एडिबल, म्हणजे लॉबस्टर, प्रॉन म्हणजे खेकड्यांसारखे, माशांसारखे हे जे ॲनिमल्स आहेत आर्थ्रोपॉड
मध्ये येतात. हे एडिबल म्हणजे खाण्यासाठी उपयोगी असतात. त्याच्यानंतर लास्ट यूज सांगितला आहे सिल्कवर्म प्रोड्यूस सिल्क. आपल्याला माहिती आहे जे सिल्कवर्म असतात ही जी अळी असते ही काय करत असते, रेशीमचे धागे म्हणजे सिल्क प्रोड्यूस करते. दिस ऑल आर दी युजेस ऑफ दिस अर्थ्रोपोड. देन हार्मफुलनेस ऑफ दिस अर्थ्रोपोड ॲनिमल. यांचा आपल्याला धोका काय तर सम अर्थ्रोपोड्स आर हार्मफुल विच ॲक्ट ॲज व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो म्हणजे काही अर्थ्रोपोड कसे असतात लाईक हार्मफुल धोक्याचे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मच्छर असेल हे कसे असतात, मॉस्किटो एकदम डायरेक्टली आपल्याला डिसीज होऊ शकतो जास्त प्रमाणात जर बायटिंग केलं तर. म्हणजे हे वेक्टरसारखं काय करत असतात, कार्य करत असतात. म्हणजेच त्यांना फॉर एक्झाम्पल मॉस्किटो सांगितलं आहे. लोकस्ट इज अ ग्रिगॅरियस पेस्ट म्हणजे हा एक कीटकनाशक म्हणून ओळखला जातो, कीटक म्हणून ओळखला जातो. ग्रिगॅरियस म्हणजे एकदम कळप किंवा हा कॉलनी करून राहत असतो, ग्रिगॅरियस म्हटलं जातं. त्याच्यानंतर लिम्युलस इट इज अँड किंग क्रॅब. काय म्हटलं जातं याला, किंग क्रॅब इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल. त्याला लिव्हिंग फॉसिल म्हणजेच जिवंत म्हणजे फॉसिल जीवाश्म म्हणून ओळखलं जातं. लिव्हिंग फॉसिल म्हणून ओळखलं जातं ह्या जो किंग क्रॅब आहे त्याला. तर हे त्यांचे हार्मफुल आहेत म्हणजेच एकट्याच व्हेक्टरसारखे असू शकतात. ग्रिगॅरियस पेस्ट म्हणून ओळखू शकतो आणि लिव्हिंग फॉसिल्स म्हणून हे डायरेक्टली इन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतात. तर दिस 7 नंबर फायलम इज द लार्जेस्ट फायलम इन ऑल किंगडम ॲनिमॅलियास फायलम. So today we see first 6 number phylum is the phylum Annelida. In this Annelida we see animals like Nereis, Vericim, then Hirudinaria. Then last phylum is the phylum Arthropoda. It is the largest phylum. In this phylum we see examples like cockroach, butterfly, scorpion and prawn. So today we stop here and remaining part we see next lecture.